वस्तुतः सध्याचा काळ बौद्ध धर्म प्रसार होण्यास खूपच अनुकूल असल्याचा दिसून येतो. पूर्वी एक काळ असा होता की धर्म हा मनुष्याचा वारसा हक्कांचा एक भाग होता. मुलगा किंवा मुलगी आपल्या आईवडिलांच्या संपत्तीबरोबर त्यांचा धर्मही वारसातील एक भाग म्हणून स्वीकारित असे. धर्माचा हा वारसा हक्क घेताना त्या धर्मात उचित अनुचित काय आहे याची सुद्धा चिकित्सा केली जात असे. एसटीडीच्या बाबतीत ती घेण्याजोगी आहे किंवा नाही असा प्रश्न कधी कोणी विचारे, परंतु धर्माच्या बाबतीत तो धर्म स्वीकारण्याजोगा आहे किंवा नाही असा चुकूनही प्रश्न केला जात नसे. परंतु आज काळ फारच बदलला आहे. साऱ्या जगभर बऱ्याच लोकांनी त्यांच्या धर्माच्या वारसा हक्काच्या बाबतीत असामान्य असे धैर्य दाखविले आहे. वाडवडिलांचा धर्म म्हणून स्वीकारलाच पाहिजे ह्या बंधनाला त्यांनी झुगारून दिले आहे. काहींनी तर फारच क्रांतिकारक विचार दर्शविले आहेत. काही लोक वैज्ञानिक ज्ञानाने भारावून जाऊन धर्म कुचकामी आहे, धर्मात काही तथ्यांश नसतो, तो टाकून फेकून दिला पाहिजे या निर्णयापर्यंत पोहोचले आहेत. काही लोक मार्क्सवादी विचारसरणीमुळे धर्म ही श्रीमंतांच्या प्रभुत्वाला शरण जाण्यास गरिबांना प्रभावित करणारी अफूची गोळी आहे म्हणून धर्म झुगारून द्यावा असे म्हणू लागले आहेत. कोणतेही कारण का असेना, मात्र हे सत्य आहे की लोकांनी आज धर्माच्या बाबतीत चिकित्सक बुद्धीची वाढ केलेली आहे. जे लोक वैचारिक पातळीवर उहापोह करण्याचे धाडस दाखवितात त्यांच्या मनात प्रामुख्याने हे प्रश्न उद्भवतात की धर्म ही खरोखर आवश्यक बाब आहे काय, आणि आवश्यक असेल तर कोणता धर्म योग्य आहे.